म्हणजे नेमकं काय? केडी कुलपात देव घालताय तो काय आपल्याला? अनंत आलं कोण म्हणजे तो ईश्वर प्राप्त करणं. ईश्वराला प्राप्त केल्याच्या नंतर व्हॉट इज पॅरामीटर्स, त्याचे लक्षण काय? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अरे हाच भक्तियोग आहे. हा नाहीतर महाराज आम्ही कीर्तनकार महाराज बस स्टँडवर भेटतो बा रातचे 1-2 वाजता कीर्तन करून वापस रात्राने पळतो ना, तर असे महाराज तिरपे पाहते. महाराजापेक्षा बैल बरे. आमच्या भागात बैल तरी नीट रस्त्याने चालतेत आणि ते नाहीतर बैल काही शिवळावर वरते. शिवळावर आता तुम्हाला समजतं की नाही काय मी, तिरपे चालतेत. महाराज बी ना असे प्लॅटफॉर्मवर पाहते एकूण करून राम राम तर कर, जय हरी म्हण, हरिओम म्हण, रामकृष्ण हरी म्हणणं. हे तोंड दिले इंद्रिय, हात पाय कान, हे कशा करता? अरे फॉर कम्युनिकेशन, काहीतरी आपला संबंध संपर्क व्हावा, बोलावा, वार्तालाप करावा. कोणी कोणाचं का असणं, प्रत्येकाचा उद्देश एकच आहे. संप्रदाय अनेक आहे, नाना संप्रदाय. माऊली बोलतात 540 नंबरचा अभंग आहे काय? जगामध्ये संप्रदाय श्रेष्ठ असती नाना, कीर्ती ते भुवना माझी थोर. प्रत्येक संप्रदायाची एकच कीर्ती आहे, म्हणजे एकच साध्य आहे, एकच टार्गेट, एकच हेतू. कोणता? विठ्ठल. प्रत्येक बितुरकर पाडा आहे. या ठिकाणी ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ चारही दिशानं या मेळाव्या करता यायचंय. प्रत्येकाचं टार्गेट एक आहे की आपल्याला मेळाव्याच्या मंडपात जायचंय. मार्ग जरी 4 असले तरी साध्य हा बेतुरकर पाड्याचा राज्यस्तरीय महावैष्णव मेळावा आहे. दृष्टांत संपला. सिद्धांत त्याचा असा आहे, संप्रदाय कितीही असू द्या, संत कितीही असू द्या, पंथ कितीही असू द्या, पण प्रत्येकाचं मर्म आणि वर्म आणि धर्म एकच आहे, तो म्हणजे विठ्ठल. आता विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल 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 म्हणजे नुसतं आपण आषाढीला जातोय. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर क्षेत्रात विट्यावर उभा, इकडून डावीकडून रुक्मिणी आई साहेब उभे, इतक्या पुरतात नका धरू. विठ्ठलचा अर्थ देव, ईश्वर, हरी, परमेश्वर, परमात्मा. ध्यानात ठेवा नाव. मी कच्छ मच्छ वराह वामन नरसिंह परशुराम बुद्ध कलंकी अवतारातला विठ्ठल, ब्रह्मा विष्णू महेश, नवनाथातले काही म्हसोबा गिरजोबा यताळबा गिरजापती, पिपळा खालचा इकडचा, उमरातल्या इकडचा तिकडचा, नदीतला, डोंगरावरचा, खडकातला, दोडक्यातला, उमराच्या मुळीतला, आंब्याच्या जाळीतला, हे देव सांगून नाही राहिलो तुम्हाला मी. आत्मा जीवन त्यो देव आहे. आणि त्या देवाचं मंदिर कुठं आहे? देऊळ. गावात कोणत्या, महाराष्ट्रातल्या कोणत्या गावातल्या लोकांना विचारा, हे देऊळ कोणाचं? ते मारुतीचं. मग मारुती म्हणलं शेपूट गदा ते असा आलाच का नाही मारुती म्हणल्यावर? मग ते ते पांडवाचं आहे. पांडव म्हणल्यावर मी ते धनुर्धरी ते आलेच का नाही? ते 5 पांडव बेमार नकुल सह देव आलेच ना. मग महादेवाचं आहे. महादेव म्हणल्यावर ते नदी बैल ते सगळे आलेच का नाही? देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही ठाव, किंवा अव्यक्त निराकार नाही जे आकार, हे आम्हाला माहित आहे. किंवा नाही रूप वर्ण गुण जेथे, हे आम्हाला माहित आहे. मग देवळात बसला कसा? मग देवळात जो आहे तो आकाराला आहे, तो वजनाला आहे, तो तब्येतीला आहे, तो दिसायला आहे, तो असायला आहे, तो आमच्या श्रद्धेला कारणीभूत आहे. गोष्ट खरी. मी तुम्हाला विचारलं देव देव कशाला म्हणते? तेचे संत ज्यांचा हे विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल म्हणजे देव, तर देव म्हणजे काय? विठ्ठल विठ्ठल. चला समजून घेऊ. 4 वाणी 4 खाणी 84 लक्ष जीव योनी, जेने निर्मिले देवतिनी तया नाव देव. त्याला म्हणजे देव.
ब्रह्मा विष्णू महेश यांना उत्पन्न केलं, तर मग आता पुन्हा पागणच पाहता ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय? मग ते रे चार तोंडाचे ब्रह्मदेव, विष्णू म्हणजे संभाळ करणारे आपले शेष शयनावर बसलेले वगैरे, ते पाहायला तर लय गोड वाटतं कोणाला, आणि जे दिसतंय लोक त्याच्यातच भरून राहिले, पुट्टू 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 मरून जाऊन राहिलेत, तरी देवाचा ताळा लागून नाही राहिला. आणि महादेव म्हणल्यावर तेच आपल्याला ते त्रिनेत्रवाला गणपतीचा बाप, पार्वती आईचे मालक तेच वाटतंय. तसं नाही, ते खरोखर समजून घ्यावं. आम्ही घेतलंय, आपण घेतलंय, आणि आपण समजून सांगाव, कारण आपण तरले न हे नवाल उद्धरावे कुळ अनेकाचे सांगाव आपण. अरे ब्रह्मदेव विष्णू आणि महेश ही त्रिपुटी आमच्यातच आहे, आमच्यात आहे, पाहायचं काम नाही भाऊ. अरे तुम्ही सगळे ब्रह्मदेवाचे बाप आहे. आता लोकांनी का अवघड वाटतं ब्रह्मदेवाचे बाप? मला तर देवाच्या पुरतं आलं किंवा खंडाळा गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी कीर्तन झाल्याबरोबर धरलं बा, म्हणे महाराज तुम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहे. मला नाही, तू चोट्टा आहे. त्याला डायरेक्ट बोल, मला काय महाराज थोडे असतात, आपण एवढं काही कच्चे थोडे. मी दिसायला दिसतोय बारीक, पण जाऊ द्या. त्याला म्हणलं तुम्ही चोर आहे, चोट्टे. तर ते दर्शक आता त्यानं नेमकाच मागच्या महिन्यात कापूस चोरेला होता, तर त्याला वाटलं महाराजाच्या कानावर कसं काय गेलं. म्हणे नाही ते शहाणपणा आम्हाला कसं हो, तुम्ही आम्ही चोर आहे गिरे कोण शाहू आहे आम्हाला सगळं समजतो, पण तुम्ही ब्रह्मदेवाचे बाप कशाला म्हणते? म्हणलं मग ब्रह्मदेव म्हणजे तू समजला काय नेमकं काय आहे ब्रह्मदेव म्हणजे? अरे ब्रह्मदेवाचं कार्य आहे, दॅट इज सर्व्हिस. ते त्याची क्रिया आहे, सर्व्हिस आहे, नोकरी आहे, भूमिका आहे. काय? उत्पन्न करणं. ब्रह्मदेवाचं कार्य उत्पन्न करणं. अरे म्हणजे उत्पत्तीचं नावच ब्रह्मदेव आहे, विनाशाचं नावच शंकर महादेव आहे, आणि संगोपन सांभाळ करण्याचं नावच विष्णू आहे. मग भाऊ ज्याला लेकरं बाळ होते त्याला ब्रह्मदेवच म्हणते. तुम्हाला लेकरं बाळ उत्पत्ती आहे की नाही? आपलं काय रेडीमेड थोडं येतं काय? आम्हाला एखादा मुलगा द्या बरं 3.5 किलोचा, असं तर नाही काही नाही. ते आम्हाला उत्पत्ती होती त्याची. मग ब्रह्मदेव तिथेच आहात, संगोपन केले, लहानाचे मोठे केले, 60 65 70 किलोचा केला आपण पोरगा, एक एक हिरा डायमंड. ब्रह्मदेवाची क्रिया आहे, महादेवाची आपोआप होणारच आहे, कारण ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणारच आहे, त्याच्यात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपिदिशे हे घटका यंत्र तैशे परिभ्रमेगा. असो, विषय लांबत चालला आपला भरपूरच. कम टू द पॉइंट, मुद्द्याकडे जाऊ. विठ्ठल विठ्ठल हे भजन अखंड भगवंताचं नामस्मरण ज्याला म्हणते तिथं येऊ राहिलं. मी तुम्हाला वीरशैव संप्रदायाच्या 2 पुरावे तुमच्या पुढे ठेवले. आता परत आमचं सांगतोय, ज्यानं जिवंत राहतो, आम्ही ज्याच्यामुळे जिवंत राहतो तो घेतलेला श्वास, आणि ज्याच्यामुळे आमचा मृत्यू होतो तो आम्ही सोडलेला श्वास. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. लोक चाल लावून म्हणतात, मस्त म्हणतात, चाल लावून डबल उचलते. अर्थ तर पाहून घ्या. तुकाराम महाराज बोलतेत की पुन्हा जन्म नाही, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. तेच तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे. अरे म्हणजे किती श्वास घ्यावे आणि किती सोडावे. हे आमचं चालूच आहे, हे आमचं चालूच आहे. याच्यातलं वाया चाललोय त्याला मरण म्हणते. मग जन्मा येऊन काय केले? तो आता मुद्दल गमावले. मग मुद्दल कशाला म्हणते? व्हॉट इज बेसमेंट अमाऊंट, म्हणजे जे मूळ भांडवल आहे त्याला मुद्दल म्हणते. मग आमचं मूळ भांडवल कोणतं आहे? आम्ही कोण आहोत याचा उलगडा करून मग मरणं. मग मी कोण आहे याचा उलगडा इथं तिथं होत नसतो. करा रे बापांनो साधन हरीचे. याचा अर्थ काय होईल? जसं 5व्या वर्गात पोरग होतं एक, आणि त्याचा मित्र भेटला त्याला. मग त्या दोघांच्या गप्पा झाल्या. मग ते दोघं म्हणे अरे वा आपण काय मस्त जेवलो लग्नात. त्या ते दोघं मित्र बोलू लागले, खुश झाले. आता लग्न म्हणल्यावर नवरदेव नवरी आले. हे एका पोराला इच्छा झाली, अरे आपण मी बायको करतो म्हणे गड्या. 5वीतलं पोरग ते घरी गेलो आणि त्याच्या आईला म्हणे आई मला माझ्या पोराचं नाव पिंटू ठेवायचंय. त्या आईचं चक्कर लागलं यायला. 5वीत तू
तुझ्या पोराचं नाव पिंट्या ठेवायचंय? बरं बरं म्हणे ठेव, म्हणे ठेव. ते इकडं तिकडं हिंडलं फिरलं, पण दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा वाटलं अरे बा आपल्याला तर पोराचं नाव पिंट्या ठेवायचं, आई काही बोललीच नाही, नुसती ठेव म्हणली. पण ठेवू कसं? दृष्टांत संपलाय. इतकाच असतो दृष्टांत, काही लंब्या तेवढ्या गोष्टी सांगायची गरज नाही. कीर्तनातून 1.5 घंट्यात काय काय सांगावं. रामकथा, महाभारत, नवनाथ सगळ्या लोकांना माहिती. चट युट्यूबवर पेपरात इकडं तिकडं ऐकेले कानात, आणि त्या कथा ऐकून आपला माथा काही ठिकाणावर येत नाही आणि व्यथा काही आपल्या जात नाही भाऊ. त्याच्याकरता हे बारीक बारीकच गोष्टी बोलायच्या. दृष्टांत संपला. कोणता? ते 5वीतलं पोरग म्हणे माझ्या मुलाचं नाव पिंट्या ठेवायचंय. मग आई म्हणे ठेव. आता ठेव हे काय त्याचं उत्तर आहे काय? त्याच्याकरता काही काही करावं लागल ना. ते पोरग 10वी, 10वीतून 11वी, 12वी, 15वी जावं लागल. मग 15वी ते बाजूला व्हावं लागल. मग 1-2 वर्ष त्याला पोरी पाहावं लागल. दिली तर दिली, मग एखादी करावं लागल. आणि मग ते लग्न झाल्याच्या नंतर त्याला लेकरू होईल. एवढी प्रोसेस कंप्लीट करावं लागती पोराचं नाव ठेवायचं असलं तर. इथं करा रे बापांनो साधन हरीचे. अभंग तर आम्ही 2000 कीर्तन केले या अभंगावर. हा बाबा कोणी कोणी आमच्यातलं बाबाच्या खूप आवडीचा आहे. पण त्याचा अर्थ काय?